मंडळी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर बोमिका सिंग या दोन्हीही महिला अधिकारी यांनी भारतीय सैन्याचं शौर्य अवघ्या जगासमोर मांडलेलं आहे आणि भारतीय सैन्य पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादाचा कसा नायनाट करत आहे याची माहिती आज एक पत्रकार परिषद घेत या दोन्ही महिलांनी दिलेली आहे. या दोन महिला अधिकाऱ्यांची सध्या सोशल मीडियावरती बरीच चर्चा सुरू आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिक या दोन महिलांची पोस्ट टाकून त्यांचं कौतुक सुद्धा करताय. अशा परिस्थितीमध्ये या दोन महिला अधिकारी नेमक्या आहेत तरी कोण? भारतीय लष्कर आणि भारतीय सरकारने या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेसाठी त्यांची निवड नेमकी का केली आहे, या सगळ्याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सुरुवातीला सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जाणून घेऊयात. सोफिया या मूळच्या गुजरातच्या आहेत आणि त्यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथे झालेला आहे. त्यांनी बायोकेमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. मिळालेल्या माहितीनुसार सोफिया यांचे आजोबा देखील सैन्यात होते आणि त्यांच्या वडिलांनी काही वर्ष सैन्यामध्ये धार्मिक शिक्षक म्हणून सुद्धा नोकरी केलेली आहे. सोफिया 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाल्या. त्यासाठी त्यांनी चेन्नई इथल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतलेलं होतं. पुढे 2006 मध्ये सोफिया यांनी काँगो मधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षण म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर 2010 मध्ये किंवा 2010 पासून त्या शांतता मोहिमेशी संबंधित आहेत. पंजाब सीमेवरती ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांच्या सेवेबद्दल त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ कडून प्रशंसा पत्रक सुद्धा मिळालेलं आहे. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ म्हणजेच SOIN-C कडून प्रशंसा पत्रक देखील मिळालेलं होतं. कर्नल सोफिया कुरेशी यांनी बहुराष्ट्रीय लष्करी सरावामध्ये भारतीय तुकडीचं नेतृत्व केलं तेव्हा सुद्धा त्या इतक्याच चर्चेत आलेल्या होत्या जितक्या त्यांची आत्ता चर्चा केली जाते. आता सध्या भारतीय तुकडीचं नेतृत्व करणारी भारतीय लष्करातील सोफिया या पहिला महिला अधिकारी बनलेल्या आहेत आणि या सरावाचं नाव एक्सरसाइज फोर्स 18 असं होतं. या सरावात कर्नल सोफिया कुरेशी या एकमेव महिला अधिकारी होत्या. सोफिया कुरेशी यांच्याप्रमाणेच या ऑपरेशन मिशन सिंदूर मध्ये कमांडर बोमिका सिंग या सुद्धा एक महिला अधिकारी आहेत आणि त्यांची सुद्धा आता सोफिया यांच्याप्रमाणेच सोशल मीडियावरती बरीच चर्चा सुरू आहे आणि त्यांचं सुद्धा प्रत्येक भारतीय नागरिकाकडून तितकंच कौतुक केलं जाते. नारी शक्ती म्हणून सुद्धा आता या दोन्ही महिला अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जात आहे. यानंतर ज्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत त्या आहेत विंग कमांडर बोमिका सिंग. मंडळी, 18 डिसेंबर 2004 ला भारतीय हवाई दलामध्ये नियुक्त झालेल्या विंग कमांडर बोमिका सिंग यांना सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडर पैकी एक मानलं जातं, ज्यांना लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्याचा उत्कृष्ट अनुभव आहे आणि चित्ता, चेतक सारख्या लढाऊ हेलिकॉप्टर उडवण्यात सुद्धा त्यांची तज्ञता आहे. त्यांनी त्याचं चांगलं प्रशिक्षण घेतलेलं आहे. वायुसेनेमध्ये सामील झाल्यानंतर 13 वर्षांनी बोमिका सिंग यांना विंग कमांडर हे पद मिळालं आणि 18 डिसेंबर 2017 ला त्या विंग कमांडर झालेल्या आहेत. विंग कमांडर बोमिका सिंग यांना सध्या हजारो तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशात एक अतिशय कठीण अशी मोहीम राबवली होती आणि त्यामध्ये कित्येकांचे जीव सुद्धा वाचलेले होते. भारतीय हवाई दलाचा वैमानिक म्हणून धोकादायक भागामध्ये उड्डाण करणाऱ्या बोमिका सिंग यांना आता चांगला अनुभव आहे. आज म्हणजेच काल मध्यरात्री साधारण 1 ते 2 च्या दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानवरती जो हल्ला केला त्या हल्ल्याला आता ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या हल्ल्यामध्ये या दोन महिला अधिकारी आहेत ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. नारी शक्ती, स्त्री शक्तीचं उदाहरण त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर सारख्या अति महत्वाच्या या ऑपरेशन मध्ये या दोन महिला आता त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे आणि ज्याचं कौतुक आता अवघा महाराष्ट्र, अवघा भारत करताना दिसतोय. सोशल मीडियावरती ज्यावेळी ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू होती त्यानंतर लागलीच या दोन महिला अधिकाऱ्यांची सुद्धा तितकीच चर्चा सोशल मीडियावरती व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर प्रत्येक जण या दोन महिला अधिकाऱ्यांचा फोटो इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती स्टोऱ्यांमध्ये टाकू लागला आणि मग त्याच्या खाली मग स्त्री शक्ती, नारी अशा प्रकारचे कॅप्शन्स येऊ लागले समोर. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर या दोन महिला अधिकारी यावरून या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने त्या आतंकवाद्यांनी काश्मीरच्या त्या पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यामध्ये प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक भारतीयाला
त्यामध्ये विशेषतः पुरुष जे होते त्यांना त्या आतंकवाद्यांनी टार्गेट केलं आणि गोळ्या झाडून त्यांना तिथे ठार केलेलं होतं. यामध्ये बऱ्याच मोठा जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि हे सगळेही पर्यटक पुरुष आहे. कुठल्याही प्रकारे तिथे लेडीजला त्या आतंकवाद्यांकडून हात लावण्यात आलेला नव्हता किंवा त्यांना काहीही करण्यात आलेलं नव्हतं. आणि त्यानंतर आता या ऑपरेशनचं नाव सिंदूर असं ठेवण्यात आलं, जेणेकरून ज्या विवाहितेंचं सिंदूर त्या आतंकवाद्यांनी मिटवलेलं आहे, त्याचा बदला घेण्यासाठी भारताने या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलेलं आहे. थोडक्यात आता या 2 महिलांनी सुद्धा आता तितकीच उत्कृष्ट कामगिरी या हल्ल्याच्या वेळी बजावलेली आहे, ज्याचं कौतुक आता सगळेच जण करताना दिसतात. तुम्हाला याबद्दल नेमकं काय म्हणायचंय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही Facebookवरती पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विशेष भारी FB या Facebook पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.